बीड जिल्ह्यातील पातूर येथे गावठाण फिडरसह विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. नमस्कार, एन डी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. बीड जिल्ह्यातील पातूर येथे गावठाण फिडरसह विविध विकास कामाचे उद्घाटन माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला कल्याण अबूज, जयदत्त नरवडे, नासिर खा पठाण, खलीलभाई पटेल, माजी उपसभापती लतीभाई मोमीन, गावच्या सरपंच नौशाद मोमीन, उपसरपंच घनश्याम भुकाडा, ग्रामपंचायत सर्व सदस्य, उपअभियंता डॉक्टर विवेक मेवाडे, ठेकेदार संभाजी गीते यांच्यासह गावकरी बांधव उपस्थित होते. पाहुयात एन डी महाराष्ट्र न्यूजचा हा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट. या ठिकाणी आज अत्यंत महत्त्वाचं एक काम सरांच्या हस्ते आज सकाळी पार पडलेलं आहे. RDSAचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर आपण गेली 2 दिवसापासून सुरू केलेलं आहे. त्यामध्ये गावठाण फिडर सेपरेशन आणि कृषी वीज वाहिनी सेपरेशन असा तो प्रोग्राम आहे. तो तांत्रिकदृष्ट्या खरं तर पाठीमागच्या अनेक वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होता. महावितरणनी या गेली अनेक वर्षामध्ये खूप योजना राबवल्या. मग ती राजीव गांधी ग्राम विकास योजना असेल, 1-2 असेल, इन्फ्रा 1-2 असेल, किंवा सौभाग्य असेल, किंवा अजून बाकीच्या काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या योजना असतील. परंतु या ठिकाणी आपण त्या योजनेचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे असं मला मनोमन वाटतं. आणि आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही RDSAवर काम केलं आणि पूर्ण तालुक्यामध्ये आता आपल्याकडे तेलगावच्या तालुक्याला, वडवणी तालुक्याला माजलगावचा काही भाग आहे, परळीचा काही भाग आहे, धारूरचा काही भाग आहे. या सर्व भागामध्ये RDSAची जवळपास 28 ते 30 कोटीची कामं आपण प्रस्तावित केली. खरं तर ते खूप केली होती. आम्ही 42 कोटीची प्रस्तावित केली होती, परंतु ते निधीच्या अभावी ते कर्टेलमेंट होऊन 28 कोटीपर्यंत आलेली आहे. परंतु आता हे काम करत असताना आपल्याला त्या भागामध्ये, ज्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये विजेची गरज आहे, किंवा ज्या भागामध्ये डेव्हलपमेंट जास्त आहे, किंवा ज्या भागामध्ये शहरीकरणाच्या याच्यामध्ये कृषीचे ग्राहक शिरलेले आहेत, असे आपल्याला वेगळे करण्यासाठी RDSAच्या माध्यमातून आपण 2 दिवसापूर्वी हे लिंक लाईनचे काम सुरू केलेलं आहे. त्या संबंधित एजन्सीला आपण सूचना दिलेल्या आहेत की युद्ध पातळीवर हे सगळं करून आपल्याला ताबडतोब या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हे सगळं आपल्याला आपल्या ज्या अडचणी आहेत त्यातून सोडवण्यासाठी त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. 2 दिवसापूर्वी आम्ही सर्वे केला, त्यांना सर्वे दिलेला आहे. 2-4 दिवसामध्ये मटेरियलची मागणी केली. ते मटेरियलची मागणी केल्यानंतर ते मटेरियल पण येऊन पडेल. आणि थोडंसं आपल्याला कालावधी लागेल की ह्या ज्या सतत ट्रान्सफॉर्मर जळतात, किंवा जे जुने ट्रान्सफॉर्मर आहेत, किंवा आपले जे बाकीच्या ज्या लाईनी आहेत, त्या थोड्याशा स्ट्रेंथनिंग करण्यासाठी आपल्याला हे एजीचा जो लोड आहे, कृषीचा लोड आहे, तो आपल्या शहरी भागामधून कमी करण्यासाठी ही योजना आहे. आणि याचं हे आजच्या दिवशी आपण जे उद्घाटन केलेलं आहे, या ठिकाणाहून आपल्याला गावठाण फिडरसाठी सेपरेट बे ब्रेकर असेल आपल्या या सबस्टेशनमधून, आणि तो स्वतंत्ररित्या आपल्याला पातूरला वापरता येईल. मग बाकीचा जो भाग आहे, तो उरलेला जो फिडर आहे, त्या फिडरवरती आपण एजीचं डायव्हर्शन करून येणाऱ्या कालावधीमध्ये कमीत कमी लोड शेडिंग आपल्याला करता येईल, असा तो उद्देश आहे. आणि मला अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की आपण पाथरुडवासीय या योजनेमध्ये सगळेजण सहभागी व्हाल. कमीत कमी वीज चोरी होईल अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. सर्वांनी वीज बिल भरलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी महावितरणात सहकार्य होईल आणि नवीन योजनेसाठी आपल्याला निधीची पण उपलब्धता होईल. या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानतो. मला बोलवलं आणि या योजनेच्या संदर्भामध्ये मला माझी मतं मांडण्याचं संधी दिली, त्याच्याबद्दल मी आयोजक गावचे उपसरपंच शेठजी घनश्यामभाई भुतडा, माजी सरपंच नजीरभाई कुरेशी, माजी सरपंच जब्बार भाई, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजलगावचे खलील पटेल साहेब, जयदत्तजी नरोडे, कल्याणराव अबूज, बाळासाहेब शिंदे, गावातील सर्व ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य, जे काही वडीलधारी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उभे आहेत, बसलेले आहेत, ते सन्माननीय ज्येष्ठ नागरिक बंधूंनो आणि तरुण मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पातूर
गावामध्ये जो काही नेहमीच लाईटचा प्रश्न निर्माण होत होता त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाय म्हणून गावठाण फिडर सेपरेशन करणं हा कार्यक्रम MSCBने हाती घेतलेला आहे. अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. पूर्वी ॲग्रिकल्चरचा लोड असेल, इंडस्ट्रीयल लोड असेल, गावातला गावठाणाचा लोड असेल, हा एकाच फिडरवर होता आणि त्यामुळं वारंवार कुठं फॉल्ट झाला तर त्याचा फटका हा सर्वसामान्य माणसाला बसतो. त्यामुळं ही अतिशय चांगली योजना MSCBच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात त्याची झालेली आहे. निश्चितपणानं हे काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे. काम खूप मोठं आहे, व्याप मोठा आहे त्याचा, परंतु त्याच्यामध्ये इंजिनियर लोकांनी आणि कॉन्ट्रॅक्टरनी जर लक्ष घातलं, चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं, तर मला असं वाटतं की जूनपर्यंत हा प्रोग्राम काही पूर्ण व्हायला हरकत नाही. तसं आपण उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. भलेही तुम्हाला 21 महिन्याची मुदत आहे, परंतु हे काम लोकांच्या दृष्टीनं महत्वाचं असल्यामुळं आपण योग्य पद्धतीनं जर नियोजन केलं तर मला असं वाटतं की याच्यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून च्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस नसतो. म्हणून जूनच्या पहिल्या 10 तारखेपर्यंत मला संभाजीराव गीते यांना विनंती करायची की तुम्ही हे उद्दिष्ट ठेवा आणि त्या पद्धतीनं हे काम परिपूर्ण करा. तुम्हाला जे काही सहकार्य लागेल, कुठेही तुम्हाला अडचण या कामामध्ये गावकरी आणणार नाही. कुठल्याही ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी सदैव या ठिकाणी उभा राहू आणि हे काम लवकरात लवकर आपण करावं एवढीच विनंती मी गावकऱ्याच्या तर्फे आपल्याला या निमित्तानं करणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे आज आपण जो बाजार आपला आहे, पातूरचा बाजार हा संपूर्ण तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध बाजारपेठ आहे पातूरची. आणि या बाजारमधला जो मुख्य रस्ता आहे जवळजवळ 20 लक्ष रुपयाचा, त्याचाही शुभारंभ झाला असं आजच्या निमित्तानं मी जाहीर करतो. पातूर इथं अंगणवाडी इमारतीसाठी 11.25 लक्ष रुपये निधी मंजूर झालेला आहे, त्याही कामाचा शुभारंभ झाला असं मी जाहीर करतो. जीप माध्यमिक शाळेत ग्रंथालय आणि वाचनालयासाठी 5 लक्ष रुपयाचा निधी आपण मंजूर केलेला आहे. तेही काम आपण लवकरात लवकर ग्रामपंचायतनी करून द्यावं. आणि उर्दू शाळेमध्ये क्रीडांगण विकसित करण्यासाठी 5 लक्ष रुपयाचा निधी. या अशा पद्धतीनं निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात मागच्या 15 दिवसापूर्वी आपण जवळजवळ 40-50 लक्ष रुपयाच्या कामाचं उद्घाटन केलं. आजही हिशोब जर केला तर जवळजवळ 40-50 लक्ष रुपयाच्या कामाचा आज शुभारंभ आपण केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे की आपल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की दर्ग्याला येणारा पूल हा कायमच वाहून जात असतो. सर्वांना बरोबर घेऊन आपण गावचा विकास करावा एवढी अपेक्षा सरपंच आणि उपसरपंच आणि त्यांचे जे काही मार्गदर्शक आहेत, सरपंच उपसरपंच तर बिचारे पदाधिकारी आहेत, त्यांना जुळवून घ्यायचं पडलेलंच आहे, परंतु त्यांचे मार्गदर्शक जरा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडथळे आणत असतात. त्याच्यामुळं त्या मार्गदर्शकांनाही विनंती आहे की जरा आता गावच्या दृष्टीनं एकी करण्याचं काम करा. त्याचा पुढं भविष्य काळात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उपयोग होणार आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राष्ट्रवादी पक्षाने राज्य सरकारमध्ये आपण सामील करून घेतलेले. तर हे म्हणले की तुम्ही पाण्याची योजना दिली, जी काही दिलेली नाही ती त्याला मंजूर करण्याचं काम अजितदादांनी ज्यावेळेस त्या ITIच्या उद्घाटनाला आले होते त्यावेळेस त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं पातूरची पाणी पुरवठा योजना ही त्यांच्या नावाने तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना की त्यांनी आपल्याला जो काही जीवन मरणाचा प्रश्न होता आपल्याकडे, पातूर म्हणजे नेहमी भांडणं कशामुळे व्हायचे तर पाण्यामुळे, बरोबर आहे. आणि मग ती पहिल्यांदा ते माजलगावच्या सिंफणीहून तुमची विहीर होती, ती पाईपलाईन फुटायची, रबरी पाईपलाईन होती, अनेक
विघ्न यायची आणि पाणी सर्वसामान्य माणसाचा ओरड पाण्यामुळे व्हायची. तो प्रश्न आता मिटलेला आहे आणि खऱ्या अर्थानं एक सबस्टेशन असेल किंवा पाणी पुरवठा योजना असेल, ही सर्व कामं अजितदादाकडे जेव्हा हे खातं होतं त्यावेळेस ही कामं आपण मंजूर केलेली आहेत. भलेही ती नंतर झाले असतील, उद्घाटन कुणी केलं हे मला माहीत नाही, परंतु ते नेहमीच असतं की सरकार बदललं की उद्घाटनाचा मान हा नवीन लोकांना मिळतो, जुने काम करणारे बाजूला पडतात. म्हणजे काही वावगं वाटायचं कारण नाही. परंतु ठीक आहे, ते उद्घाटन कुणी केलं हे महत्त्वाचं नाही. या गावासाठी 33 kV सबस्टेशन होणं आणि गावठाण फिडर आता सेपरेट होणं या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी या निमित्तानं होत आहेत. आणि लवकरात लवकर म्हणजे पातूरचा म्हणजे गावठाण फिडरचं काम अतिशय वेगानं हे काम तुम्ही पूर्ण करा. त्याच्यामध्ये जवळजवळ 10 डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहेत, त्याचाही आपण याच्यामध्ये निश्चितपणानं त्याही लवकरात लवकर उपलब्ध करून जर दिल्या तर या गावचा जो प्रश्न आहे विजेचा तो कायमस्वरूपी सुटेल. आपल्या सर्वांनाच या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.